खमंग फोडणीतली कैरीची चटणी. मस्त चटपटीत आंबट गोड कैरीची चटणी. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी. ही कैरीची चटणी आहे ना, आपण कैरीच्या सीझनमध्ये तर कैरीची चटणी खातोच, पण ही कैरीची चटणी आपल्याला ना वर्षभर खाण्यासाठी टिकणारी चटणी आहे. तर ही कैरीची चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहूया. इथं आहे ना मी गूळ खिसून घेतलेला आहे 1 वाटी आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट. असं भरडभरडच शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा. 1 कैरी, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट. आता काय करू आपण, कैरीची आहे ना साल काढून घेऊया. कैरीची साल काढून घ्यायची. कैरीचा देठाचा भाग काढून टाकला आणि कैरीची आहे ना अशी साल काढून घेतली बघा. अशी साल काढून घ्यायची वरची कैरीची. आणि आता आपल्याला ना ही कैरी खिसून घ्यायची आहे. बारीक मोठं कसं पण खिसून घेतलं तरी चालते. आता ही कैरी पण खिसायची. मस्त असा कैरीचा खिस झालेला आहे थोडासा. सर्व कैरी आहे ना आपण अशीच खिसून घेऊया. सर्व कैरी इथं खिसून झालेली आहे आपली. मस्त असं मोठ्या खिसणीने आहे ना कैरी खिसून घ्यायची. खिसणीला पण लागलेला सर्व कैरीचा आहे ना खिस काढून घ्यायचा. आता काय करायचं आपल्याला, ही कैरीची चटणी आहे ना वर्षभर टिकण्यासाठी काय करायचं, ह्या कैरीतलं आहे ना सर्व पाणी काढून टाकायचं. पिळून घ्यायची कैरी, एकदम कोरडी करायची कैरी. आता ही खिसलेली, त्यात पाणी असतं ना, ते पाण्यामुळे ना चटणी लवकर खराब होते. त्यासाठी काय करायचं, असं पाणी आहे ना कैरीचं पिळून काढायचं सर्व. बघा असं कैरीतलं पाणी काढून टाकायचं. असं घट्ट पिळून घ्यायची कैरी. सर्व कैरी आहे ना असं आपण पिळून घेऊया. जेवढं शक्य होईल ना तेवढं कैरीतलं पाणी असं काढून टाकलं. बघा इथं 1 ते 1.5 चमचा आहे ना पाणी निघलेलं आहे कैरीचं. असं पाणी काढून टाकायचं. कैरी घट्ट पिळून घ्यायची. आता हे पिळलेली कैरी आहे ना आपण सर्व अशी मोठ्या बाउलमध्ये काढूया. हे आपल्याला कालवता येईल सर्व असं एकत्र. एकदम कोरडी कोरडी कैरी झाली बघा. सगळं पाणी आहे ना काढून घेतलेलं आहे कैरीतलं. मस्त अशी कोरडी झालेली कैरीचं किस असं पाणी काढून टाकायचं. म्हणजे वर्षभर छान कैरीची चटणी टिकते. आता आपण टाकूया त्याच्यामध्ये गूळ. 1 वाटी किस आहे आपला कैरीचा, त्यासाठी आहे ना 1 वाटीच गूळ टाकायचा. आपल्याला जसं गोड आवडतं ना तसं मस्त आंबट गोड तिखट चटपटीत कैरीची चटणी आहे ना छान तयार होती. 1 वाटी गूळ टाकला. आता टाकूया 1 वाटी शेंगदाण्याचा कूट. हा शेंगदाण्याचा कूट भाजून शेंगदाणे बारीक केलेले आहेत. शेंगदाण्याचा कूट पण टाकला. गूळ, शेंगदाण्याचा कूट सर्व आहे ना एकत्र कालवून घ्यायचं. आता हे मीठ टाकूया चवीपुरतं. छोटा चमचा आहे. चवीपुरतं मीठ टाकलं. आता काय करायचं आपल्याला, हे सर्व आहे ना एकत्र मिक्स करून घ्यायचं. कालवून घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट, गूळ, मीठ सर्व असं एकत्र कालवून घेऊया. बघा सर्व एकत्र कालवून घेतलेलं आहे. आता काय टाकायचं आपल्याला, त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा आहे ना लाल तिखट. तिखट आहे ना आपल्या आवडीनुसार टाकायचं. 1 पोहे खायचा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे इथं. आणि टाकूया पाव चमचा हळद. आता हे हळद आणि तिखट आहे ना कालवायचं नाही. ह्याच्यावर आहे ना आपल्याला मस्तच फोडणी द्यायची आहे. त्यासाठी असंच ठेवायचं. तेल गरम करून घेतलेलं आहे 2 चमचे. टाकूया अर्धा चमचा मोहरी.
मोहरी थोडीशी जास्त टाकायची चटणीला आणि टाकूया अर्धा चमचा जिरे टाकलं. छान कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. आता टाकूया फोडणीसाठी कढीपत्ता. कढीपत्ता पण आहे ना मस्त भाजून घ्यायचं तेलामध्ये, कडक करायचा कढीपत्ता. बघा कढीपत्ता, जिरे, मोहरी छान अशी तेलामध्ये टाकलेली आहे. आता आहे ना ही गरम गरम फोडणी आहे ना चटणीवरती टाकायची, म्हणजे ना तिखट, हळद छान अशी तिखटाला आणि हळदीला पण फोडणी बसती. मस्त अशी आपली इथे ना कैरीच्या चटणीला खमंग फोडणी बसलेली आहे. चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं. आता चमच्याने आहे ना मिक्स करून घेतलेली आहे. तयार झाली तर आपली मस्त वर्षभर खाण्यासाठी कैरीची चटणी. ही कैरीची चटणी आहे ना फ्रीजच्या बाहेर तर राहतेच, पण आहे ना फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर वर्षभर काही होत नाही. मस्त काचेच्या बरणीत भरून आहे ना ठेवायची. फ्रीजमध्ये ठेवा, फ्रीजच्या बाहेर ठेवा, अजिबात कैरीची चटणी आहे ना ही खराब होणार नाही. छान असं चमच्याने आहे ना कैरीची चटणी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण ना हे छोट्या बाउलमध्ये काढून घेऊया. ही चटणी आहे ना आपण एका छोट्या बाउलमध्ये काढूया. सर्व चटणी ना आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊ. बघा कैरीची आहे ना चटणी मी या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे, छोट्याशा बाउलमध्ये. आणि बघा किती छान कलर आलेला आहे चटणीला, आणि खायला पण तशीच मस्त चटपटीत आंबट गोड तिखट चटणी तयार झालेली आहे. हे काय करायचं आपल्याला आहे ना अशी बरणी घ्यायची काचेची, आणि कोरड्या बरणीमध्ये भरून आहे ना झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवा, फ्रीजच्या बाहेर ठेवा. मस्त अशी काचेच्या बरणीमध्ये आहे ना चटणी भरून ठेवायची, म्हणजे आपल्याला वर्षभर ही चटणी खायला मस्त चविष्ट लागते. असं बरणीमध्ये भरून आहे ना झाकण लावून ठेवून द्यायचं. पण कोरडी घ्यायची बरणी, छान अशी कोरडी करून घ्यायची. तर मस्त अशी आहे ना एकदम चटपटीत आंबट गोड तिखट कैरीची चटणी आज आपण बनवलेली आहे. बघा छान अशी चटपटीत चटणी आपली तयार झालेली आहे. तर ही कैरीची चटणी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.